नमस्कार. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत गणेशाची स्थापना करताना कोणती दिशा आहे की शास्त्रानुसार त्या दिशेला आपण गणेशाची स्थापना करू शकतो. चला तर पाहूया कोणती दिशा आहे. गणेश चतुर्थीचा उत्सव 7 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी गणपतीची स्थापना करून विधिवत पूजा केली जाते. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षांच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी उत्सव साजरा केला जातो. यावर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव 7 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी गणपतीची स्थापना करून विधिवत पूजा केली जाते. असं म्हणतात की ह्यामुळे सौभाग्यात चांगली वृद्धी होते. गणेश चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त. हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:31 सुरू होणार आहे. तर पुढच्या दिवशी म्हणजे 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:37 ही पूजा संपन्न होणार आहे. प्रदोष काळात होणाऱ्या पूजेला सोडून सर्व व्रत उत्सवाच्या दिवशी उदय तिथीनुसार केले जातात. यासाठीच गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. गणपतीची स्थापना करताना व्रत आणि उपवास ठेवला जातो. गणेश चतुर्थीचा दिवस देशभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. तर जाणून घेऊया कोणत्या दिशा आहेत की बाप्पाची स्थापना करताना त्या दिशेला योग्य दिशेने शास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार करण्यात गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्तीला तुम्ही घरच्या ईशान्य कोणाला अर्थात उत्तर पूर्व दिशेला स्थापित करावी. जर ईशान्य दिशेला रिक्त जागा उपलब्ध नसेल तर गणपतीची मूर्ती तुम्ही पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला स्थापित करू शकता. गणपतीची मूर्ती घरी आणताना कोणती काळजी घ्यावी लागते. यंदा गणेश उत्सवाला जर तुम्ही तुमच्या घरी बाप्पांची मूर्ती विराजमान करणार असाल तर काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीबरोबर गणपतीच्या हातात मोदक आणि गणपतीचं वाहन उंदीर मामा असावा, कारण गणपतीला मोदक फार प्रिय आहेत. दुसरी गोष्ट आहे गणपतीची बैठ्या स्थितीतील मूर्ती घरी आणणं सर्वात शुभ मानलं जातं. मान्यतानुसार अशी मूर्ती घरात आणल्याने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या सौभाग्यात चांगली वाढ होते व सर्व कार्यामध्ये यश मिळते. तसेच घरात सुख शांती टिकून राहते. आज आपण पाहिलेलं आहोत की कोणती दिशा योग्य दिशा आहे की गणेश बाबांची स्थापना करण्यासाठी ती पाहिलेलं आहे. असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.